सुप्रभात. साहित्य मंथन भाग 2 या PUC द्वितीय वर्षाच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ शिक्षण हाच आमचा तरणोपाय, लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार. हा पाठ मी तुम्हाला 2 सत्रामध्ये शिकवलेला आहे. या पाठाचा पुढचा भाग आपण इथं अभ्यास करूया. शिक्षण हाच आमचा तरणोपाय, जयसिंगराव पवार. विद्यार्थ्यांनो, आपण आतापर्यंत बघितलेलं होतं की या देशातील सामान्य बहुजन जनतेची आणि शुद्रातिशुद्ध लोकांची परिस्थिती काय होती. शिक्षणापासून हे लोक वंचित होते. त्याचबरोबर या लोकांच्या मनामध्ये सुद्धा शिक्षणाबद्दल अनास्था होती. शिक्षण हे आपलं काम नव्हे असं वाटत होतं. अशा पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारला पण काय करावं हे समजलं नाही. त्यांनी शाळा सुरू केल्या, काही खाजगी शाळा सुरू झाल्या, पण त्या ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता, त्यांना मज्जाव केला जात होता. अशा पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी खूप प्रयत्न केले की विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. या देशातील लोकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं. आणि त्यांच्यानंतर शाहू महाराजांनी हे प्रयत्न सुरू केले. शाहू महाराज हे राजे होते. त्यांच्याकडे थोडा बऱ्याच प्रमाणात पैसा होता आणि त्यामुळे त्यांनी हे कार्य अगदी मनावर घेतलं करण्याचं आणि ते पूर्ण केलं. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्याची फळं पण पुढे आपल्याला बघायला मिळतील. प्राथमिक शिक्षण कायद्याची त्यांनी अंमलबजावणी केली. नुसतीच अंमलबजावणी केली नाही, तर जे कोण मुलांना शाळेत पाठवत नाहीत त्यांना 1 रुपया दंडसुद्धा त्यांनी त्या पालकांना आकारलेला आहे. तळागाळातील लोक शहाणे व्हावे, हा अज्ञानाने खिचपत पडलेला समाज ज्ञानाने तेजस्वी व्हावा, लखलखीत व्हावा, प्रत्येकाच्या घरात ज्ञानगंगा जाऊन पोचावी, यासाठी शाहू महाराजांनी केलेले हे प्रयत्न खरोखर प्रशंसनीय आहेत. आज आपण त्याचा पुढचा भाग बघूया. प्राथमिक शिक्षण महाराजांच्या नजरेखाली. प्राथमिक शिक्षण खुद्द महाराजांच्या नजरेखाली घेण्यात आलं. खेड्यापाड्यातील लोकांना आपली मुले शाळेत पाठविण्यासाठी उद्युक्त करणे व जे लोक मुले पाठवणार नाहीत त्यांना दंड करणे, दरमहा शाळा तपासणी करून त्याचा रिपोर्ट पाठविणे इत्यादी कामे मामलेदारावर सोपवली गेली. गाव पाटलावर सुद्धा त्यांनी दिवसातून एकदा शाळा तपासणीत जाऊन हजर असणाऱ्या मुलांचा आकडा व्हिजिट बुकात नमूद करून सही करण्याची सक्ती करण्यात आली. असे सर्व दंडक करण्यात महाराजांचा हेतू हाच होता की प्राथमिक शाळांची योजना कागदोपत्री न राहता तिची अंमलबजावणी पूर्ण कार्यक्षमतेने व्हावी. तर खेड्यापाड्यातील मुलांना शाळेत जाण्यासाठी उद्युक्त करणे, तयार करणे, त्याचबरोबर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही त्यांना दंड करणे, दर महिन्याला शाळांची तपासणी करून त्याचा एक रिपोर्ट मामलेदारा पाठविणे, ही सगळी कामं मामलेदारावर आणि त्याचबरोबर प्रत्येक गावात जे पाटील लोक होते त्या गाव पाटलावर सुद्धा देण्यात आली. त्यांनी गाव पाटलांनी जावं, दिवसातून एकदा जाऊन शाळा व्यवस्थित सुरू आहे की नाही हे बघावं. असे अनेक दंडक शाहू महाराजांनी त्याकाळी लागू केले. त्या गाव पाटलांनी व्हिजिट बुकात मी शाळा बघून आलेलो आहे याची नोंदसुद्धा करावी. म्हणजे हे काम अतिशय चोखपणे झालं पाहिजेत. नुसतं बोलून चालत नाही, तर ते करूनच दाखवायला पाहिजेत, असा शाहू महाराजांचा एक नियम होता. आणि त्याप्रकारे त्यांनी ही जी प्राथमिक शिक्षणाची आणि मोफत शिक्षणाची योजना जी आहे ही फक्त कागदोपत्रीच न राहता फक्त त्याचा एक कागद होऊन कागदावरच ते राहायचं नाही, तर तिची अंमलबजावणी पूर्ण व्हावी यासाठी शाहू महाराजांनी अतिशय कसोशीने प्रयत्न केले. हा कायदा राबवत असताना महाराजांनी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणीचे वास्तव ध्यानात घेतले होते. शेतकरी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास फारसा राजी होत नसे. याचे एक कारण असे होते की या मुलांचा शेतीच्या कामात हातभार लागत असे.
शेतीवर शेतकऱ्यांचे पोट चालत असल्याने शाळेपेक्षा शेती त्यांना महत्त्वाची वाटत होती. यावर उपाय म्हणून महाराजांनी खेड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सकाळी किंवा संध्याकाळी 2 तास शाळेत यावे व बाकीचा वेळ शेतकामात घालावा अशी सवलत दिली. महाराजांचा आणखीन एक निर्णय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. त्यानुसार संस्थानातील अस्पृश्यांसाठी असणाऱ्या शाळा त्यांनी बंद केल्या आणि अस्पृश्यांची मुले स्पृश्याबरोबरच वर्गात बसू लागली. तर बघा, त्या काळी हा कायदा राबवताना शेतकरी वर्ग याबद्दल फार आनंदी नव्हते, तर थोडे नाराज होते. कारण शेतकऱ्यांचं कसं असतं की हे लोक मोलमजुरीने रोजच्या आपल्या मजुरीवर त्यांचं पोट चालत असतं. त्यांची मुलं त्यांना शेतीच्या कामात मदत करायची आणि जर ही मुलं सगळी शाळेला गेली तर त्यांना हाताखाली काम करायला कोण, परत त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागणार आणि दुसऱ्यांची मदत घेतली तर त्यांना 4 पैसे द्यावे लागणार आणि तेवढं उत्पन्न शेतकऱ्याकडे नव्हतं. त्यांचं तेवढं उत्पन्न आणि तेवढा पैसा पण त्यांच्याकडे नव्हता. त्या शेतकऱ्यांचं पोट हे शेतीवरच चालत असल्यामुळे परिस्थिती खूप हालाकीची होती. त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांच्या समस्या ओळखल्या आणि त्यांनी अशी एक सवलत दिली की शेतकऱ्यांच्या मुलांनी सकाळी 2 तास शाळेत यायचं आणि थोडा अभ्यास करून नंतर त्यांनी आपली शेतीची कामं करावी, घरी जावं, शेतावर जावं, शेतीची कामं करावी आणि नंतर त्यांनी उरलेला वेळ शेती कामात घालवावा आणि संध्याकाळी 2 तास परत त्यांनी अभ्यास करावा, असा त्यांनी एक नियम केला. त्यानुसार काय झालं की शेतकऱ्यांनाही सोपं झालं, त्यांची कामंही होऊ लागली आणि मुलांना पण शिक्षण मिळू लागलं. त्याचबरोबर शाहू महाराजांनी आणखीन एक मोठा उपक्रम त्या काळी राबवला आणि तो म्हणजे अस्पृश्यांच्या मुलांच्या वेगळ्या शाळा होत्या, त्या शाळा त्यांनी बंद केल्या आणि स्पृश्यांबरोबरच म्हणजे उच्चवर्गीय सगळ्या मुलांच्या बरोबरच अस्पृश्यांची मुलं पण वर्गात येऊन अभ्यासाला बसू लागली. खरोखर हा त्यांचा उपक्रम ऐतिहासिकदृष्ट्या याची नोंद आपण घेतली पाहिजे की शाहू महाराजांनी इतकं हे श्रेष्ठ कार्य केलेलं आहे. स्त्री शिक्षणास महाराजांचे प्रोत्साहन. शाहू महाराज हे स्त्रियांच्याबद्दल कायम नम्र होते. स्त्रीला आदर देणे, स्त्रीचा आदर सन्मान करणे, स्त्रियांनी शिकावं, शहाणं व्हावं, फक्त चूल आणि मूल यातच स्त्रियांनी न राहता याच्या बाहेर जे विशाल जग आहे यात स्त्रियांनी उत्तुंग भरारी मारावी आणि स्त्रीने उंच उंच व्हावं असं शाहू महाराजांना कायम वाटत होतं. त्यामुळे इथं बघा, स्त्री शिक्षणास महाराजांचे प्रोत्साहन. कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन कशा पद्धतीनं दिलेलं आहे किंवा कशा पद्धतीने त्या काळी त्यांनी स्त्रियांना पाठिंबा दिला तो भाग आता आपण इथं पाहूया. कोल्हापूर संस्थानचा स्त्री शिक्षण विषयक दृष्टिकोन मुळातच पुरोगामी स्वरूपाचा होता. संस्थानातील मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी एक खास शिक्षणाधिकाऱ्यांचे पद निर्माण केले गेले होते. शाहू महाराजांनी त्यावर रखमाबाई केळवकर या बुद्धिमान स्त्रीची नेमणूक केली होती. रखमाबाईंनी संस्थानातील स्त्री शिक्षणाच्या कार्यास गती देण्याचे प्रशंसनीय कार्य केले. तर कोल्हापूर संस्थानात प्राचीन काळापासून, पुरोगामी म्हणजे प्राचीन बऱ्याच काळापासून, खूप पूर्वीपासूनच स्त्रीच्या शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला चांगला दिसून येतो. त्या काळी कोल्हापूर संस्थानात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी शाहू महाराजांनी एक खास स्त्री शिक्षणाधिकारी नावाचं एक पद नियुक्त केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी रखमाबाई केळवकर नावाच्या एका बुद्धिमान आणि सुशिक्षित स्त्रीची त्यांनी नेमणूक केली. या रखमाबाईंनी काय केलं की शाहू महाराजांच्या संस्थानात किंवा यांच्या राज्याच्या ज्या शाळा कॉलेजेस आहेत तिथलं कार्य अतिशय त्यांनी गतिमान करण्यास सुरू केली. तिथले टापटिपता, तिथल्या मुलींना अधिकाधिक चांगलं शिक्षण देणं, स्वच्छता, त्यामुळं स्पृश्यास्पृश्य भेद मानायचं नाही, या सगळ्या गोष्टी रखमाबाई केळवकरांनी पण अगदी काटेकोर पाळल्या. संस्थानात मुलामुलींच्या शाळा होत्याच, त्याशिवाय खास
मुलींसाठी स्वतंत्र अशा शाळा स्थापन केल्या गेल्या. विशेषतः महाराजांच्या कारकिर्दीच्या पहिल्या 4 ते 5 वर्षात भुंदरगडसारख्या सह्याद्रीलगतच्या मागासलेल्या भागात मुलींच्या शाळा स्थापन झाल्या, जिथे मुलींच्या स्वतंत्र शाळा अस्तित्वात नव्हत्या. शाहू महाराजांनी काय केलं बघा की आपल्या संस्थानात मुलींच्या शाळा परत त्यांनी काढल्या. मुलींच्या काही वेगळ्या शाळाही त्यांनी स्थापन केल्या. त्याचबरोबर 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जेव्हा प्राथमिक शिक्षणाचं काम सुरू झालं, त्यानंतर 4-5 वर्षात शाहू महाराजांनी भुंदरगड हा एक आदिवासी भाग आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतांच्या खाली एका बाजूला तो भाग येतो भुंदरगड. तर या ठिकाणी आदिवासी लोक राहतात, आदिवासी स्त्रिया आहेत की ज्या शिक्षणापासून ज्ञानापासून वंचित होत्या. त्यांनाही शिक्षण दिलं गेलं पाहिजेत आणि त्याही सुशिक्षित सज्ञान झाल्या पाहिजे. म्हणून अशा आदिवासी भागामध्ये, ओसाड भागामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी शाळा काढल्या आणि तिथल्या मुलींनी शिकावं, पुढे यावं, शाणं व्हावं असा शाहू महाराजांचा मनोदय होता. जिथे मुलींच्या स्वतंत्र शाळा अस्तित्वातच नव्हत्या, तिथे मुली एकत्र शिक्षण घेत होती. मुलींनी शाळेत यावे, मुलांच्या बरोबरीने शिक्षण घ्यावे यासाठी उत्तेजन दिले जात होते. मुली हा भेद मानायचा नाही, श्रेष्ठ कनिष्ठ भेद मानायचा नाही, स्त्री पुरुष हा भेद मानायचा नाही. सर्वांनी समान असलं पाहिजेत, वर्गात सगळ्यांनी समान शिक्षण घेतलं पाहिजे. स्त्रीला हीन आणि तुच्छ लेखायचं नाही. हे जे शाहू महाराजांचे विचार होते खरोखर वाखाणण्यासारखे आहेत. मुलींनी पुढे यावं यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात खास करून स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. विशेषतः मुलींच्या शिक्षणात शिक्षकांनी अधिक रस घ्यावा म्हणून मुलांच्या शाळेत पास होणाऱ्या मुलींच्या संख्येवर त्या शिक्षकांना खास इनाम बक्षिसं दिली जात होती. उलट मुली ह्या थोड्या परिश्रम करणाऱ्या असतात, कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात. तर मुलींच्या शिक्षणावर फार भर द्यावा. शिक्षकांनी मुलींना तयार करावं, अगदी तरबेज करावं आणि ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये जास्त मुलींची संख्या असते किंवा तिथं जास्त विद्यार्थिनी पास होतात, मुली पास होतात, तिथल्या शिक्षकांना त्यांनी इनामंसुद्धा बक्षीस दिली की जे स्त्रियांच्यासाठी चांगलं कार्य करत आहेत अशा शिक्षकांना त्यांनी इनामं दिलेली आहेत. प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीतही शाहू महाराजांनी विशेष लक्ष घातल्याचे दिसून येते. फक्त स्त्री शिक्षण नाही, प्रौढ शिक्षण. प्रौढ स्त्रियांनी पण शिकलं पाहिजे. जरी त्यांचं वय झालं तरी त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे. आपली कुठल्याही गोष्टीसाठी जर सही करावी लागली तर ती करता आली पाहिजेत. आपण अंगठा लावायचं नाही. म्हणजे प्रौढ शिक्षणासाठी सुद्धा शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले. खास करून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासलेल्या जातीच्या स्त्रियांसाठी त्यांनी 1919मध्ये खास हुकूम गॅझेट केला होता. त्या अन्वये अशा स्त्रियांच्या राहण्या जेवण्याची सर्व व्यवस्था दरबारकडून मोफत केली जाणार होती. हुशार मुलींना पुढील शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून दरबाराने खास शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या. राजकन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह प्रित्यर्थ प्रत्येकी 40 रुपयाच्या अशा एकूण 5 शिष्यवृत्ती इयत्ता 4थीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येत होत्या. तर काय झालं, शाहू महाराजांनी बघितलं की त्यांच्या संस्थानात बऱ्याच मागासवर्गीय स्त्रिया आहेत, पण त्या शिक्षणात चांगल्या आहेत, त्यांना रस आहे शिक्षणात. अशा स्त्रियांच्यासाठी त्यांनी 1919मध्ये एक हुकूम गॅझेट केला, एक हुकूम काढला की अशा ज्या स्त्रिया ज्याला शिक्षणाची आस्था आहे, तळमळ आहे आणि शिक्षणात ज्या चांगल्या आहेत, अशा अस्पृश्य स्त्रियांसाठी त्यांनी दरबाराकडून त्यांच्या जेवणाची, खाण्याची आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था केली. हुशार मुलींना पुढे शिक्षणात प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी शिष्यवृत्त्या ठेवल्या. शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप्स, अनेक स्कॉलरशिप ठेवल्या. त्यांची स्वतःची मुलगी राजकन्या अक्कासाहेब यांच्या विवाह प्रित्यर्थ 40 रुपयाची
एकूण 40-40 रुपयाच्या 5 शिष्यवृत्त्या आणि इयत्ता 4थीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण घेणाऱ्या त्या विद्यार्थिनींना देण्यात येत होत्या. म्हणजे त्याकाळी 4थी पास यालासुद्धा फार महत्त्व होतं आणि तेव्हाची शिक्षण पद्धती खूप वेगळी होती. आणि अशा प्रकारे शाहू महाराजांनी स्त्रियांना जास्तीत जास्त स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य केलेलं आहे. शाहू महाराजांनी मुलींच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत ही अत्यंत उदार दृष्टी ठेवली होती. राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना त्यांनी शिक्षण मोफत केले होते. रखमाबाईंच्या कन्या कृष्णाबाई यांना महाराजांनी वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून त्यांना डॉक्टर बनविले आणि कोल्हापूरच्या एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले. तर शाहू महाराज स्त्री शिक्षणाबद्दल फार अगदी त्यांची दृष्टी ही उदार होती. स्त्रियांनी पुढे यावं हाच त्यांचा मनोदय असल्यामुळे राजाराम कॉलेजमध्ये जे कॉलेज स्वतः त्यांनी स्थापन केलं, या कॉलेजमध्ये सर्व स्त्रियांना त्यांनी फ्री एज्युकेशन, मोफत शिक्षण, किती घेतात तेवढं शिक्षण घेतलं तर स्त्रियांनी चालतं आणि ते त्यांना मोफत 1 रुपयाही फी न भरता त्यांना मोफत शिक्षण त्यांनी देण्याची व्यवस्था केली होती. रखमाबाई केळवकर ह्या ज्या त्यांच्या संस्थानातल्या स्त्री शिक्षणाधिकारी होत्या, त्यांचीच मुलगी कृष्णाबाई केळवकर ह्या खूप अभ्यासात हुशार होत्या. तर त्यांना शाहू महाराजांनी वैद्यकीय शिक्षणासाठी, मेडिकल एज्युकेशन घेण्यासाठी म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायला पाठवलं आणि त्यांच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च स्वतः शाहू महाराजांनी बघितला आणि त्यांना डॉक्टर बनवलं. कोल्हापूरच्या एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांना वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सगळ्यात वरचे मेडिकल ऑफिसर किंवा मेडिकल डॉक्टर असं म्हणून उच्च पद त्यांना शाहू महाराजांनी दिलं. लवकरच महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाबाई उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या आणि उच्च विद्याविभूषित होऊन त्या कोल्हापूर संस्थांच्या सेवेत पुन्हा रुजू झाल्या. अशा प्रकारे परदेशात उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन मायदेशी परतणाऱ्या कृष्णाबाई ह्या दुसऱ्या महाराष्ट्र कन्या होत्या. पहिल्या अर्थातच आनंदीबाई जोशी या होत. तर बघा, शाहू महाराजांचं कार्य खरोखर अतिशय इतकं कौतुकास्पद आहे की कृष्णाबाई ह्या अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी स्वतः शिकवलं आणि एडवर्ड मेमोरियलमध्ये उच्च पद देऊन त्यांना अधिकारी केलं. पण त्यांना असं वाटलं की ह्या आणखीन शिकू शकतात, असं म्हणून शाहू महाराजांनी स्वतः त्यांच्या शिक्षणाचा भार घेऊन त्यांना पुढील चांगलं उत्तमात उत्तम शिक्षण त्यांनी घ्यावं यासाठी त्यांची रवानगी इंग्लंड येथे केली आणि तिथं त्यांना तिथल्या कॉलेजमध्ये प्रवेश देऊन तिथलं चांगलं शिक्षण, तिथलं जे चांगलं नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते आपल्या कोल्हापुरातील लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी कृष्णाबाईंना इंग्लंडमध्ये पाठवलं. इंग्लंडला जाऊन त्या उच्च विद्याविभूषित झाल्या आणि नंतर त्या परत येऊन शाहू महाराजांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या सेवेत रुजू झाल्या. हे खरोखर शाहू महाराजांचे थोर उपकार आहेत. अनेक राजे असतात पण स्वतःसाठी कार्य करणारे फार जण असतात, इतरांसाठी कार्य करणारे फार कमी असतात आणि त्यातलेच एक आहेत शाहू महाराज. अशा प्रकारे उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन आपल्या देशात येऊन देशातील गोरगरीब लोकांची सेवा करणारी आनंदीबाई केळवकर म्हणजेच आनंदीबाई केळवकर ह्या दुसऱ्या डॉक्टर आहेत. महाराष्ट्रातील दुसऱ्या डॉक्टर. पहिल्या आहेत आनंदीबाई जोशी आणि दुसऱ्या आहेत कृष्णाबाई केळवकर. तर शाहू महाराजांचं कार्य लक्षात घेतलं
तर आम्हाला असं दिसून येतं की महाराजांनी कोणत्या क्षेत्रात काम केलं आहे हे आपल्याला समजणारच नाही. सगळ्या स्तरावर शाहू महाराजांनी काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे. शाहू महाराजांच्या गुणवैशिष्ट्याचा आणखीन एक पैलू आपल्याला दिसतो, तर तो म्हणजे विद्यार्थी आणि संस्था यांना उदार सहाय्य. शाहू महाराजांनी विद्यार्थी आणि संस्था यांना उदार सहाय्य केलेलं आहे. शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत बहुजन समाजातील अनेक होतकरू तरुणांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिल्याचे दिसून येते. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील अनेक मराठा समाजातील मुले किंवा शूद्र मुले, बहुजन समाजातील मुले यांना भरपूर पैसा देऊन, जी मुलं होतकरू आहेत, पुढे जाऊन काहीतरी करण्यासारखे आहेत, यांना पैसा देऊन त्यांच्या शिक्षणाची, खाण्यापिण्याची सोय शाहू महाराजांनी केलेली आहे. संकुचितपणा बाळगला नाही. उदार वृत्तीने शाहू महाराजांनी सगळ्यांना दान दिलेलं आहे. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर PC पाटील यांची उदाहरणे इतिहास प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनला जाऊन आले, इंग्लंडला गेले, तर त्यांच्या शिक्षणाचा सगळा भार शाहू महाराजांनी उचलला. राव बहादूर PC पाटील सारखे मोठे समाजशील किंवा तत्वचिंतनशील लोकसुद्धा या शाहू महाराजांच्या नी दिलेल्या शिष्यवृत्तीवरच शिक्षण घेऊन पुढे आलेले आहेत. याशिवाय पुढे नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या प्रिन्सिपल सौ आर तावडे यांना अमेरिकेस उच्च शिक्षणात जाण्यासाठी व नामवंत कलावंत समाजसुधारक व नेते म्हणून उदय पावलेल्या भाई माधवराव बागल यांना JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकवण्यासाठी केलेल्या सहाय्याची नोंद येथे घेतली पाहिजे. बघा, नामवंत शिक्षणतज्ज्ञ प्रसिद्ध असलेल्या प्रिन्सिपल तावडे यांना अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी सहाय्य केलेलं आहे. त्याचबरोबर नामवंत समाजसुधारक नेते भाई माधव बागल यांनासुद्धा JJ आर्ट स्कूलमध्ये त्यांना शिकण्यासाठी उदार सहाय्य शाहू महाराजांनी केलेलं आहे. तसेच 1914 साली 1 व 1920 साली 3 विद्यार्थ्यांना महाराजांनी शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवल्याच्या नोंदी मिळतात. काही शिष्यवृत्त्या कला, कायदा, तंत्रज्ञान, वैद्यक या विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या गेल्या होत्या. कोल्हापूर संस्थानच नव्हे तर बाहेरही महाराजांनी विद्यार्थी व संस्था यांना सढळ हाताने शिष्यवृत्त्या आणि देणग्या दिलेल्या आढळतात. तर बघा, आपण पाहू शकतो की अशा बरेच मुलांना शिक्षणासाठी काय 1914 साली 1, 1920 साली 3 विद्यार्थ्यांना, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी पाठवलं. आणि त्या शिक्षणाचा, राहण्या खाण्याचा त्यांचा भार उचललेला आहे. आणि या सगळ्यांना उदार सहाय्य शाहू महाराजांनी केलं. एवढंच नव्हे तर काही शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप त्यांनी काही खास क्षेत्रात ठेवलेल्या होत्या. ते म्हणजे कला म्हणजे आर्ट्स, कायदा म्हणजे लॉ, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, वैद्यक मेडिकल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये या वेगवेगळ्या शाखांच्यामध्ये जर मुलं शिक्षण घेत असतील तर त्या मुलांना त्यांनी शिष्यवृत्त्या ठेवलेल्या होत्या की ज्याच्या बळावर ती मुलं अतिशय कुठलीही काळजी किंवा कुठल्याही अडचणीला न जाता ती मुलं अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील. शाहू महाराजांची दृष्टी निकोप दृष्टी होती. त्यांच्या मनात उच्च नीच भेदभाव नव्हता. सगळ्यांनी शिकावं, शहाणं व्हावं, पुढे व्हावं, हाच त्यांचा खरा मनोदय होता. कोल्हापूरच नव्हे तर आजूबाजूच्या महाराष्ट्रातील इतर भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा शाहू महाराजांनी सढळ हस्ते मदत केलेली आहे. असं शाहू महाराजांचं मन हे आभाळा एवढं महान होतं, विशाल होतं. गोरगरिबांसाठी, शेतकरी, बहुजन समाज, कष्टकरी, कामकरी यांची काळजी घेणारा त्याकाळी कुणीच त्राता नव्हता. आणि कोल्हापूर संस्थानातले हे शाहू महाराज हे एकमेव व्यक्ती अशी होती की ज्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी,
बहुजन समाजासाठी, गोरगरिबांच्यासाठी आपलं अवघं आयुष्य ज्यांनी वेचलेलं आहे. शाहू महाराजांनी जे शिक्षण दिलं, जे शिक्षणाचं बी रोवलं, आज त्याचं रोपट्यात एक रूपांतर झालेलं आहे. आज तर ही रोपटी, आता 20व्या शतकात ही रोपटी नसून हे प्रचंड वृक्ष झालेले आहेत. यांना अनेक फांद्या फुटलेल्या आहेत. शिक्षणाची अनेक दालनं याला आलेली आहे, निर्माण झालेली आहेत यामध्ये. आणि या प्रचंड मोठ्या वृक्षाला रंगीबेरंगी फुलं फुलून त्यातून ती सुगंधी सुवास, शिक्षणाचा सुवास सगळीकडे दरवळण्याचं काम करत आहे. शाहू महाराजांनी सुरू केलेल्या या प्राथमिक शिक्षणाचे काही दूरगामी परिणाम झाले. शाहू महाराजांच्या शिक्षण कार्याचे दूरगामी परिणाम. शाहू महाराजांची ही प्रेरणा घेऊन समाजात असे काही लोक निर्माण झाले की त्यांनाही वाटलं की आपण शाहू महाराजांच्यासारखं कार्य केलं पाहिजे. खरोखर त्यांचं काम हे उल्लेखनीय होतं, हे याच्यातून दिसून येतं. इथंही आपल्याला प्रचिती येते. शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जे मूलगामी धडाडीचे धोरण अंमलात आणले होते, त्याची मधुर फळे त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्या प्रजाजनांना चाखावीस मिळाली. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी संख्या कशी वाढत गेली हे आपण पाहिलेच. महाराजांच्या राज्यारोहण प्रसंगी 1894 साली कॉलेजचे विद्यार्थी सोडून संस्थानातील एकूण विद्यार्थी संख्या 10,844 इतकी होती. ती 1922 साली 27,830 झाली. शाहू महाराजांनी जे शिक्षणाचं गोड बी रुजविलं जमिनीमध्ये, त्याचं रोपटं आलं आणि त्याची फळं शाहू महाराजांना पण थोडी बघायला मिळाली, त्यांच्या कारकिर्दीत बघायला मिळाली. विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि ती 10,000हून 27,000पर्यंत गेली. म्हणजे एवढे विद्यार्थी वाढले, शाळा वाढल्या, कॉलेजेस वाढली आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. म्हणजे जो बिंदू होता त्याचा सिंधू झालेला आहे. आणि हे फक्त आणि फक्त शाहू महाराजांच्यामुळेच झालं. शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणाचे परिणाम केवळ कोल्हापूर संस्थान व त्यांची कारकीर्द यापुरतेच मर्यादित राहिले नाहीत. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून ते डॉक्टर पंजाबराव देशमुखापर्यंत अनेक शिक्षण प्रसारकांनी सर्व महाराष्ट्रात बहुजन समाजाला समर्थ बनवणारी शिक्षण चळवळ अर्धशतकभर चालवली. शाहू महाराजांनी जे शैक्षणिक धोरण किंवा ही शैक्षणिक चळवळ निर्माण केली होती, ही फक्त चळवळ कोल्हापूर संस्थानापुरती मर्यादित राहिली नाही, तर याची प्रेरणा घेऊन अनेक लोक यामध्ये पुढे आले आणि त्यांनीसुद्धा बऱ्याच शाळा, कॉलेजेस आणि मोठमोठ्या शिक्षण संस्था स्थापन केल्या. यात प्रामुख्याने नाव घेतलं पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील. आजही महाराष्ट्रात त्यांच्या फार बऱ्याच शाळा आपल्याला आणि कॉलेजेस मोठे बघायला मिळतात. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख यासारखे लोक पुढे आले आणि त्यांनी शिक्षण संस्था निर्माण केल्या. अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रात शाळा, कॉलेजेसची ही ज्ञानगंगा तयार करून सर्वसामान्य लोकांना शहाणं करण्याचं, या देशाला जे अज्ञानी, हा देश अज्ञानी आहे म्हणून या देशावर जो शिक्का बसलेला होता तो दूर करण्याचं काम समाजातील त्याकाळी बऱ्याच समाजसुधारकांनी आणि शिक्षण महर्षींनी, शिक्षण सुधारकांनी केलं. आणि याचे मुख्य प्रणेते आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू महाराज. शेकडो प्राथमिक शाळा, हायस्कूले आणि कॉलेज स्थापन ज्ञानगंगेचे असंख्य पाठ त्यांनी रयतेच्या झोपडीपर्यंत पोचविले. कितीतरी शाळा, कितीतरी कॉलेजेस, हायस्कूल स्थापन करून आज प्रत्येक खेड्यापाड्यातून ही ज्ञानाची गंगा रयतांच्या घरापर्यंत, शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन पोचलेली आहे. परिणामी महाराष्ट्रात बहुजन समाजाचा एक अपूर्व सामाजिक अभ्युदय घडून आला. याचा असा परिणाम झाला की महाराष्ट्रात बहुजन समाज जागा झाला. शाहू महाराजांच्या या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यामुळे बहुजन समाज जागा झाला आणि बहुजन समाजाला कळून चुकलं
की आपण शिक्षण घेतलं पाहिजे, आपण शिकलो नाही तरी आता मुलांना शिकवलं पाहिजे, आता आपल्याला बदललं पाहिजे, ही बदलायची वेळ आहे, हे सगळ्यांना कळून चुकलं. आणि फार मोठा अभ्युदय, अभ्युदय म्हणजे चांगल्या गोष्टीचा उदय, चांगल्या गोष्टींचा उदय. शिक्षण ही खूप चांगली गोष्ट आहे की शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होतो. तर असा फार मोठा अभ्युदय महाराष्ट्रात निर्माण झाला, घडून आला. त्याचबरोबर समाजाची एक प्रागतिक सामाजिक मानसिकता तयार झाली, समाज प्रगतशील झाला, समाजाची एक मानसिकता अशी झाली समाजातील प्रत्येक माणसाची की आपण शिकलं पाहिजे, शहाणं झालं पाहिजे, आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर शिक्षणाविना आमचं काही होणार नाही. या सर्व प्रगतीची मुळे महात्मा फुले व राजश्री शाहू महाराज यांच्या विचारात आणि कृतीत आहेत, हे विसरून चालणार नाही. ही जी मानसिकता तयार झाली महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात, सगळ्या राज्यामध्ये ही जी मानसिकता तयार झाली होती, त्या सगळ्यांची मुळं आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या विचारात आणि कृतीत आपल्याला दिसून येतात. किंवा त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच हे शक्य झालेलं आहे, हे कदापि आम्ही विसरून चालणार नाही. आणि हा इतिहास आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. तर शाहू महाराजांचं कार्य हे अफाट आहे, अमाप आहे. शाहू महाराज हे खरोखर फार मोठे लोकनेते होते आणि म्हणूनच पूर्वी समाजाच्या लोकांनी त्यांना राजश्री अशी पदवी दिली आहे. राजश्री, लोकनेते किंवा महाराज असं म्हणून सर्वसामान्य जनता त्यांना संबोधत होती. त्या काळी शाहू महाराजांना लोक अगदी शाहू महाराजांप्रमाणे पूजा करत होती. शाहू महाराजांनी शैक्षणिक नव्हे तर सामाजिक, शेतकऱ्यांच्यासाठी किंवा अनेक वेगवेगळ्या स्तरावर अस्पृश्यांसाठी, कामकरी, कष्टकरी या सगळ्यांच्यासाठीच महाराष्ट्रात म्हणजेच खास करून कोल्हापूर संस्थानात कार्य केलं. शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व हे वादळी व्यक्तिमत्व होतं. त्यांना पौरुषाचा दीपस्तंभ असं पण म्हणण्यात आलेलं आहे. तसा दीपस्तंभ समुद्राच्या लाटांना, तडाख्यांना तोंड देत अगदी निश्चल आणि अभेद्य उभा असतो, तसे शाहू महाराज. पण त्यांच्यावर किती संकटे आली, किती त्रास त्यांना झाले, त्यांच्या अंगावर चिखल उडाला तरी ते डगमगले नाहीत आणि आपलं कार्य त्यांनी ते करतच राहिले. आज या शिक्षणाच तरणोपाय या पाठात आपल्याला फक्त शाहू महाराजांचं शैक्षणिक कार्य अभ्यासाला आहे. तर विद्यार्थ्यांनो, ते आता इथपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. हा पाठ इथं संपलेला आहे. धन्यवाद.